यांना नमस्कार. चला माझं सगळं काम आवरलेलं आहे. आमचं बापूचं सकाळ धरणं काय काम चाललं होतं सांगू का. लाईट होती सकाळ धरणं, आमच्या बापूंनी सगळं भिजवून काढलं. तुम्हाला म्हणलं नव्हतं का मका ही सगळी सुकली, ही सगळं भिजावलं की बरोबर झाडं सगळी एकदम ओके भिजतात. तिथलं टमाट्याचं झाड कुणा उपटून काढलं काही जणू, आणि हो काही सगळी टमाटे अशी पिकली. कुत्र्यांची भांडणात का कशात काय झालं पण माहीत नाही. एकाचं टमाट्याचं वाटोळं झालं, ती बांधले पण राहतंय का काय माहीत नाही. आमच्या बापूंनी सगळी मका भिजवून काढलेली. मका भिजवता भिजवता झाडं पण सगळी ओके भिजली. आणि झाडं भिजली की झाडं पिवळं जी पानं होत्यात पाणी नसल्यावर ती लगेच अशी हिरवीगार पानं होत्या. ती झाडांचं काय वैशिष्ट्य आहे बघा. इकडे बघा अर्ध हिरवं आहे आणि अर्ध पिवळं आहे. कुठल्या कुठल्या झाडाला पाणी येत नाही, कुठल्या कुठल्याला बसतंय. इकडं ह्या झाडांना बसलेलं नाही. तिथं चुटुपुटूचा वेल आहे, त्याला शेंगा निभार इतका बघायच्यात. ही आपलं बी पडलेलं असंच उगवून आलेलं आहे, ही राखलेलं आहे. मग ह्याची भाजी, बियांची भाजी भारी होती. आल्यात भरपूर पण त्याला अजून निभार नाही झालेलं. टाका तिकडं पण आहे त्या. आणि आता मकाला कणसं पण लागायला लागले ते आमच्या ह्या. जोपर्यंत चांगली कणसं होत नाही तोपर्यंत घालाय नाही चालू करायचे असं ठरवलंय बापूंनी. बापू म्हणलं कणसं चांगली झाले, दुधाला पण चांगला फरक पडतो. आणि ही पण, आणि आता सध्या आमच्या गाईला भरपूर खायलाय. आत्ताच घरी आणून बांधली, काम आवरस्तोवर ती इकडेच होती. आता काम आवरलं, वातावरण बघा मस्त झालेलं. दुपारची वेळ झाली, बापूंचा चाललाय आराम. सकाळची लाईट असते ना आजच्या दिवस, उद्यापासून आहे इरबळचे. मग बापूंनी आमच्या हे सगळं भिजवून खाल्लंय. आता आराम, झोपल्यात बाजव, बघू काय म्हणतात. सकाळ धरून त्यांचा व्हिडिओ नव्हता काढला का तर दारे धरून ती दूध घालायला गेले आणि परत वर्ष शेताला गेली. ह्या पण झाडांना इतकी शेताफळ आलं. झोपल्यात. बापू काय आता काम नाही ना तुम्हाला? होय, कुठे जायचंय तुला? आता कुठं नेता बरं मला? मग कुठं पण जा वाटतंय पण काय जायचं काय त्याला? तुला नवरा आहे, नवऱ्या बरं हिंडायचं, हो की पण घरातनं बाहेर काढावा, त्याच्याकडे बुद्धीचं ध्यान द्यावं. अहो पण नाही बिना बळत कुठं जायचं. मी म्हणते पैशाला काय बरं नको जाऊ, आ? पण जायचं. पैसे नसायचं, पेट्रोल पेट्रोल म्हणले काही करा पण पैसे द्या. आता द्यावा लागलं हो बांधण्याचा कार. किती दिलं खरं सांगा. 1,500 दिलं. खरं का? हो. मी सध्या काय विचारी ना कवा व्हिडिओ काढून सांगितलं. हो 1,500 दिलं. हं. आणि किती दिलं? काय नाही दिलं, तेवढंच होय. तेवढं चिकार झालं तिला. हो त्यांच्याकडे होतं की, हा त्यांच्याकडे होतं की. भाजी इकलेलं मग झालं 2,500. त्या म्हणल्या मला देवाला जायचंय रेशमा, भाजीचे पैसे. मी म्हणलं राहून दे तुम्हाला, नका काय आणू. म्हणलं कशाला खराब काय गेली उड्या मारीत मग बंगा 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 बंगा. म्हणलं ये जाऊन म्हणजे कसं परत म्हणजे? मी गेलो तरी किरकिर नको. नाही तर तुम्ही गेल्यावर शोध येतात ना. काय नाही, ती गेली तितक्या दिवस जायचं आपण बी. आता कितके दिवस म्हणजे काल गेले ना? काल गेल्या मग मी बी तसाची एक रात कुठं जाता तुम्ही? जायचं सासरवाडीला यायचं हिंडून. पण त्यांना पण न्यावं लागेल ना त्यांच्या सासरवाडीला. न्यायचं समद्यांना अहो न्यायचं. रक्षाबंधन आली की आता. आली पण आता ती जायची काय माहिती का. त्या म्हणल्या त्यांनी ठरवलंय मी सगळ्याच्या आधी जाणार आहे आणि मग तुम्ही सगळ्यांनी बरं जायचं, मी आल्यावर सांगून. बर मी म्हणलं ते तुमच्या ह्याने तुम्ही कवा म्हणता अश्विनी जायची की का? कुठं? तू नाही गेली तरी जमतय की. नाही मी जाणार आहे, पण आमचं ठरलंय आम्ही शुक्रवारी 5 वाजता जाणार आहे. शनिवार जरा रविवार. नमस्कार समद्यांना. चष्मा एक आणला. कशाला तुम्हाला लागतोय चष्मा? मी म्हणते. पहिला आणला होता 70 रुपयाचा, हा, पण ती आता काय झाला? आणलाय नंबरचा आहे. नंबरचा त्याला आहे. या समधी जेवण झालं, बसलोय निवांत. बापूंला म्हणलं आराम करा, झोपा बापू तुम्ही आता सकाळ धरून दारी धरल्या. तू हिरबळ आज बी काय नाही खावाट दुखत्यात. बापूला कोणी काम सांगायला नाही, नाही तर आता किरकिर करत आहे ना बापू काय तुम्हाला. नाही पदशीर आहे उग काय नाही. माणसं म्हणते घरी तुम्ही. माझं म्हणणं नाही, हसून खेळून रात जा समधी रे. आणि जी करतय त्याचं नाव घ्या रे बाबा. आम्ही घेतो बाबा, आमचं बापू करतात म्हणून. म्हणते ते आमचंच काम दाव त्याची. हो पैसे ज्याने भरल्या ते केल्यात त्याचं नाव घेत जा. हो बरोबर आहे. गुंजरीत बसू नका. आम्ही घेतो बाया बापूंचं नाव, नाही बापू आम्हाला कुचकं बोलते सारखं. टकोरीला नका नो, गुंजरीत बसू नका. असू दे बाया, चला
चला नमस्कार. झोपा काल पण बापू हिरबळ झोपलेला आते असल्यावर चालतं त्यांच्या दोघांचं पण आते नसल्याने आराम चाललेला असतो त्यांचं काम झाले आता मोटरची लाईट गेली त्याच्यामुळे आता काय लाईट नाही काय नाही गुरांना वजा आणायचं नाही काय नाही आराम जेवण हे सगळ्यांचं झालंय सगळी जेवले ते आता माझंच काम थोडं राहिलं होतं आवरायचं माझं काय आपलं मला जसं वाटन तसं मी आता करत राहते हिरबळ मी लई ताण घेत नाही आता स्वयंपाक बाकीचं धुणं भांडी गुरांचं आवरून झाले चुलीला सरपान हे ती थोडासा आराम करून आणायचं तर असं साहेबांचं घरात आराम चाललाय डिस्टर्ब नको त्यांना वगैरे